पाहुयात पुढची बातमी। साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा। जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा, असं विधान भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी केलं। त्यावर सुजय विखेंचा कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं। पैशाचा वापर हा योग्य दृष्टिकोनातून, आता मुलींचं शिक्षण होऊ नये असं कोणाची इच्छा आहे? त्यामुळे साई भक्तांना हिणवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही। साई भक्त हे आदरणीयच आहेत। भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल की किती अपराधी जे पकडले गेले, किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले, याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे, जेणे की हा विषय पूर्णपणे क्लिअर होईल। याच्यामध्ये नवीन काहीच नाही। त्या ठिकाणी येणारे कोणी असू दे त्याला मोफत महाप्रसाद मिळालाच पाहिजे, तर शंका नाही आहे। पण काहीतरी नियमावली करावी लागेल, परंतु शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे। आणि तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या देणगीतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील। मला वाटतं त्यांची भूमिका जी मांडली त्यांनी, फक्त तो एखादा शब्द वापरला म्हणून त्याच्यातून काही मला वाटतं ती भावना ती नव्हती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।